आणि आता 10च्या 25 मोठ्या आपण बातम्या बघूयात। प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते। उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्यावरून मुख्यमंत्री शिंदेंचा टोला। कोण काय करतं यापेक्षा मला माझं काम महत्त्वाचं, मुख्यमंत्र्यांचं हे विधान। मुख्यमंत्री शिंदेंकडून कोस्टल रोडची पाहणी। कोस्टल रोडवर काही ठिकाणी पाण्याची गळती। प्रशासनाला कोस्टल रोडच्या दुरुस्तीसंदर्भात शिंदेंच्या सूचना। महाविकास आघाडीचं सरकार असतं तर कोस्टल रोड नागरिकांसाठी खुला झाला असता, पण सध्याच्या भ्रष्ट सरकारनं कामाचा वेग मुद्दाम कमी केलाय, आदित्य ठाकरेंचा आरोप आहे। छोटं मोठं काम तसंच ठेवून उद्घाटन करायला काही अर्थ होता का? आदित्य ठाकरेंच्या कोस्टल रोडवरील टीकेवरून शिंदेंचं उत्तर आहे, कुठल्याही कामाचं श्रेय घेण्याचा विषय नसल्याचंही विधान। राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे लवकरच घेणार पत्रकार परिषद। पत्रकार परिषदेमधून सुनील टिंगरे भूमिका स्पष्ट करतील। पुणे अपघात प्रकरणी सुनील टिंगरे यांच्यावर आरोप। पुणे शहरात 10 जूनपर्यंत मनाई आदेश लागू। कायदा सुव्यवस्था आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी ही खबरदारी। मोर्चे, धरण आंदोलन, उपोषण करण्यास मनाई। पुणे विद्यापीठ परिसरात गांजा पकडल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप। सुषमा अंधारे, रवींद्र धंगेकरांची कुलगुरूंकडे तक्रार। संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली, विद्यापीठाची माहिती आहे। नागपुरात हिट अँड रन रचणाऱ्यांचा आणखी एक प्रकार समोर आलेला आहे। 22 मे रोजी सकाळी नागपुरात हिट अँड रनमुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता। अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय, आरोपी अद्याप फरार आहे। नागपुरात भीषण अपघात करणाऱ्या रितू मालूला जामीन नाहीच। नागपूर खंडपीठानं रितू मालूचा तात्पुरता जामीन नाकारलाय। मद्यधुंद अवस्थेत मर्सिडीज गाडीनं दोघांना धडक दिल्याचं समोर आलं।